भाजपनं हिंदू मुस्लिम केलं नाही हे दाखवावं, एक निवडणूक दाखवा, 11 लाख रुपये घेऊन जा. खासदार संजय राऊतांनी भाजपला हे ओपन चॅलेंज केलंय. मनपा प्रचारामध्ये विकास कामांवर बोलण्याचं त्यांनी आव्हान दिलंय. दरम्यान संजय राऊतांचं हे आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारलंय. राऊतांनी लगेच पैसे पाठवून द्यावेत, आपण प्रत्येक भाषणामध्ये विकासावरच बोलत असतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. अरे पण मी त्यांना आता 11 लाख रुपये, उद्धवजींचे 1 लाख आणि माझे 10 लाख पकडा, चला. बोली वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा, जे उद्धव साहेब सांगतायत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाहीत. हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजीसारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका, मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय महानगरपालिकेत. काय म्हणतो मात्र आजच सांगितलं जातंय की हिंदू मुस्लिम तरुण आहे ते तुम्ही मतं मागताय, त्यामुळे हिंदू मुस्लिम तरुण जर तुम्ही दाखवलं तर बक्षीस आम्ही देतो. ते लगेच त्यांना म्हणा 1 लाख रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी. त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1 लाख रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिली.